श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, समुद्र म्हणजे केवळ अथांग पाणी नव्हे, तर अनुभवांची, संस्कृतीची आणि संधीची एक विशाल दुनिया. आज आपल्यासोबत आहेत सावंतवाडीचे रॉनी रॉड्रिग्ज. व्यापारी जहाजांवर अनेक वर्ष काम करताना त्यांनी जगातील अनेक देश, बंदरं आणि समुद्र जवळून अनुभवलेत. या प्रवासातून त्यांनी केवळ विविध संस्कृतीच पाहिल्या नाहीत, तर समुद्राशी असलेलं मानवी नातं, आधुनिक मासेमारी, सागरी पर्यटन आणि पर्यावरण यांचा सुद्धा सखोल अभ्यास केलाय. विशेष म्हणजे मासेमारी हा त्यांचा आवडता छंद, आणि या मासेमारीतून मेडिटेशन कसं करता येतं हे देखील त्यांना चांगलंच माहिती आहे. आज आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत माशांचं जग, गर्वून केली जाणारी मासेमारी, तसंच जगाच्या तुलनेत आपली कोकण किनारपट्टी किती समृद्ध आहे, इथली मासेमारी, पर्यटन आणि सागरी अर्थव्यवस्थेसाठी कोणत्या नव्या संधी आहेत, आणि फिशिंग आणि मेडिटेशन यांचा एकमेकांशी नेमका काय संबंध आहे. चला तर या आगळ्या वेगळ्या प्रवासाला सुरुवात करूया. रॉनीजी, आकाशवाणीवर आपलं मनपूर्वक स्वागत. सर्वात प्रथम जोशी सर, तुमचं पण आभार, तुम्ही आम्हाला इथे बोलवल्या कारणानं. सर्वात प्रथम माझं नाव रॉनी रॉड्रिग्ज. तर मी तळ कोकण आणि अतिशय सुंदर अशा ठिकाणी आमचं हे सिंधुदुर्ग बसलेलं आहे. 130 किलोमीटरची आपली समुद्र किनारपट्टी, असा एकमेव हा जिल्हा आहे. जगात फिरत असताना सिंधुदुर्गचं सांगायचं म्हटलं तर कौतुक केव्हाच कमी होणार नाही. नक्कीच नक्कीच. कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी असं म्हटलं जातं. एकदम खरोखर ते एकदम वाक्य आम्हा सिंधुदुर्ग लोकांना व्यवस्थितपणे जमलेलं आहे, आणि आपण त्या ह्याच्यावर अजूनही काम करूया. नक्कीच सर. सर, तुम्ही सावंतवाडीतून आहात. एक चांगले जे ऐतिहासिक शहर आहे, सुंदर शहर आहे, सुंदरवाडी असं त्यांचं नाव आहे. तर आपल्या बालपणाविषयी आणि समुद्राशी जुळलेल्या नात्यांविषयी सर्वप्रथम ऐकायला आवडेल. तर सर, मी ॲक्च्युली सावंतवाडीत मिलाग्रीस हायस्कूलमध्ये शिकलो. त्याबरोबर सावंतवाडीचा इतिहास म्हणजे आमचा राजवाडा म्हणा, मोती तलाव म्हणा, आता गार्डन प्रसिद्ध झालेलं आहे. आता नवीनच चर्च पण एक बांधण्यात आलेला आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण एक व्हिजिटर पॉईंट म्हणून ज्या नामांकित करतोय सिंधुदुर्गात आपल्या सावंतवाडीला, अशा शहरात बालपणी वाढत असताना खूप चांगला अनुभव आहे. आणि मुळात मी हॉटेल मॅनेजमेंटचा स्टुडंट. त्याच्यात वाढ करत असताना ताज हॉटेलमध्ये वगैरे काम करत असताना मी एखाद्या क्रूज शिपवर पॅसेंजर वाहतूक, ज्यांची ऑलमोस्ट 450 मीटर लांबी असते, शिपची, हो, 18 मजली बिल्डिंग असते, म्हणजे पूर्ण फ्लोटिंग वेसल आहे. एवढ्या मोठ्या जहाजांवर माझ्यासारखा एका छोट्या गावातला पोरगा जेव्हा तिथे कसं काय गेला तिकडे? हॉटेल थ्रू असं काम करत करत वॉक इन इंटरव्ह्यूज असतात, कॅम्पस इंटरव्ह्यू असतात. तर आपण त्या कॅम्पस इंटरव्ह्यू थ्रू एखादी तुम्ही इंटरव्ह्यू पास झालात का, तुम्ही आपापल्या डिपार्टमेंटसाठी सिलेक्ट होऊन त्या डिपार्टमेंटसाठी त्या क्रूज कंपनीज तुम्हाला हे करते, लोकेट करते. आणि अनुभव आता मागची 15 वर्ष झाली मी एका कंपनीत काम करतो, आणि खूप छान अनुभव आहे. म्हणायचं झालं तर फ्री ऑफ कॉस्ट मी पूर्ण जग फिरलेलो आहे. ही देवाने चांगली संधी मला हे दिली होती. आणि फिरताना फक्त फिरून बघण्याचं श्रेय न घेता त्याच्यात शिकण्याचं जास्त अभ्यास करायचा, असा माझा प्रयोग होता. किंवा कुठेही गेलो, किंवा युरोपमध्ये म्हणा, ऑस्ट्रेलियामध्ये, किंवा नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, इकडे पोर्टवर जवळफार मासेमारी होते. तिकडची लोक, तिकडचा कल्चर, आणि तो कल्चर आपल्या इकडच्या कल्चर बरोबर कसा जुळतो ह्याचा मी डोक्यात दररोज अभ्यास करतो. आणि कुठे ना कुठे मी त्याच्यावर अभ्यास चालूच आहे माझा अजूनही. सर, किती आतापर्यंत समुद्र फिरलात, किती देश फिरलात, ऐकायला आवडेल. सर, मुळात सांगायचं गेलं तर मी 7 खंड फिरून आलोय. अरे वा. ऑस्ट्रेलिया म्हणा, एशिया म्हणा, आफ्रिका, युरोप, पॅसिफिक, हो, 4 महासमुद्र आहेत आमचे, महासागर 4, पॅसिफिक ओशन, अटलांटिक, इंडियन ओशन, सगळे फिरून झालेले आहोत. नॉर्थ पोलला पण हात लावलेला आहे, साऊथ पोलला पण हात लावून आलेलो आहे. तर सगळ्यात कुठला समुद्र तुम्हाला आवडला? मला न्यूझीलंड खूप आवडला. न्यूझीलंड, हो, अतिशय भारी.
एकमेव देश आहे त्याच्या चारही बाजूला समुद्रच समुद्र, हम्म, मोठे मासे हम्म, आणि तिकडचा क्लायमेट हम्म, असा सुटेबल आहे की कुठचाही जगातला माणूस तिथे जाऊन इझिली अकोमोडेट होऊ शकतो. हम्म, हम्म. आणि तिकडची माणसं खूप प्रेमळ आहेत आणि शेती त्यांचा व्यवसाय आहे आणि त्याच्यात आपले भारतीय भरपूर आता न्यूझीलंडमध्ये जाऊन शेती वगैरे करण्यात त्यांना मदत, आणि तिकडचं अर्निंग पण छान आहे. हम्म, आणि निसर्गाने भरलेला एक असाच देश. आणि त्याच्या पाठोपाठ म्हणायचं गेलं तर स्वीडन पण एक चांगला आहे, जिथे मासेमारी मोठ्या प्रमाणात होऊन हम्म. तिकडचा पूर्ण देश हे डेन्मार्क, स्वीडन हे बरेचसे देश आहेत ते मासेमारीवरच त्यांचा त्यांची, व्यवसाय चालतो. ओके ओके. सो मेन ऑक्युपेशन ह्या देशांचे आहे ते फिशिंग. सो आता ह्या फिशिंगकडेच आपण आलोय, तर आधुनिक मासेमारी पद्धतीमध्ये कोणत्या गोष्टी तुम्हाला जगभरात जाणवल्या? सर आता बघा, जगात फिरत असताना अलास्कामध्ये, कॅनडामध्ये फिशिंग केले, ऑस्ट्रेलियामध्ये फिशिंग केले आहे. त्याच्यात ना टेक्नॉलॉजी एक असा गेम चेंजर आहे की बाबा आपण जिथे 100 मासे पकडतो, जर व्यवस्थित टेक्नॉलॉजी आपण जर वापरली तर त्या 100 ऐवजी 1000 मासे पण आपण त्याच जाळ्यात एकाच वेळी पकडू शकतो. अच्छा. सो ह्याला अभ्यास हा खूप महत्वाचा आहे. टेक्नॉलॉजी आणली म्हणून होत नाही, तर टेक्नॉलॉजी ती वापरण्यात वापरता आली पाहिजे. आता कसं आहे, मासेमारी आपण म्हणतो, मुळात मासेमारी आपण बघूनच शिकली आहे. सिंधुदुर्गाची जेवढे मासेमारी आपण करतो ती आपण बघून शिकतो. जाळं मारणं म्हणा, रापण म्हणा, किंवा खोल डीप समुद्रात नेट फिशिंग, गिल नेटची वगैरे. हो, आता ट्रॉलर आलेत मोठमोठे. तर मुळात कसं आहे, आपण टेक्नॉलॉजी आणतोय, पण ते आणण्याबाबत आपला सिंधुदुर्गातला लोकल माणूस ती वापरतोय का, ह्याच्या मागे पण थोडा अभ्यास झाला पाहिजे. ट्रॉलर मोठमोठे आहेत, सिंधुदुर्गाचे पण आहेत, बाहेरच्या राज्यातले पण आहेत, पण त्यांना चालवतात केरलावाले किंवा दुसऱ्या राज्यातले बिहारी आहेत किंवा केरलावाले आहेत. तर कुठे ना कुठे आपल्या माणसांना सिंधुदुर्गात अशा व्यक्ती आहेत ज्या मनोइच्छा ठेवतात, समुद्रात जाऊन आपण पण काम करणार, मासेमारी पकडणार. तर ह्या टेक्नॉलॉजी ह्यांच्यापर्यंत कशी पोहोचवता येते की आपला सिंधुदुर्गाचा प्रत्येक जण कोणाला न बॉरो करता, दुसऱ्या राज्यातले लेबर्स न बॉरो करता, आपण आपल्या माणसांना घेऊन का नाही विकसित होऊ शकत. असा ती टेक्नॉलॉजी कोकणात आपल्याला जी लागू करता येईल का? हो, फॉरेनची? हो, फॉरेनचे बरेचसे आहेत. तर अलास्कामध्ये मी आताच होतो रिसेंटली, 2023-2024 मध्ये फिशिंगला अनुभव घेण्यासाठी मी गेलो होतो. आता सर तुम्हाला सांगायचं म्हणालो तर क्रॅब ट्रॅप जे ते यूज करतात आणि तिकडची जी टेक्नॉलॉजी मी बघितली, अतिशय उत्तम अशी टेक्नॉलॉजी, जिथे ना क्रॅब्स पकडल्या त्यांना जिवंत त्याच जहाजातून शोरपर्यंत आणण्याची जबाबदारी ती एक बोट करते. आणि ही एक क्रॅब साधारण $100 ते $120 बापरे पाऊंड पर पाऊंड, किलो पण नाही, हा, पर पाऊंड विकली जाते. म्हणजे तुम्ही विचार करा, अशा 100 कुर्ल्या जर आपल्याला भेटल्या तर किती पैसा निर्माण होऊ शकतो. तर व्यवस्थित पद्धतीने जर आपण टेक्नॉलॉजीचा वापर केला तर मी तर सांगतो, सिंधुदुर्ग आमचा केरला म्हणा किंवा कुठच्याही चेन्नई राज्यांना असाच पाठी काढू शकेल. नक्कीच नक्कीच. आम्हाला मासेमारीची कधी आठवण येते, पहिला पाऊस पडला की चढणीचे मासे धरायला किंवा त्या कुर्ल्या पकडायला शेतातून आमची सगळे तरुण मंडळी फिरत असत. आता तो सीझन आता संपत आलाय हळूहळू, पावसाच्या सुरुवातीला. तर या फिशिंगकडेच मी येतो, जी गरवून मासेमारी करतात. एक वेगळाच तो एक प्रकार आहे, एक छंद आहे. तर त्याविषयी काय सांगाल तुम्ही? सर आता फिशिंगची लेवल अतिशय ऍडव्हान्स झालेली आहे. आता अगोदर जसं तुम्ही म्हणाला, चढणीचे मासे खाऊन मी पण होड झालेलो आहे. मोठा कुर्ल्या पकडून किंवा डॅम मध्ये जाणं, व्हाळात जाणं, झऱ्यांवर जाणं, अशा बऱ्याचशा पद्धती आपण लहानपणापासून करत आलेलो आहोत. तर आता एक स्टेप ऍडव्हान्स मध्ये मूव्ह ऑन होत असताना आता रॉड फिशिंग म्हणा. रॉड फिशिंगला आता जगभरात एवढे मोठे आर्टिफिशियल आलेले आहेत.
आहेत प्लास्टिकचे मासेच हम्म. असं नाही, काम करून प्लास्टिकचे मासे म्हणजे मला कळलं नाही. सर हे कसं असतं आर्टिफिशियल एका प्लॅस्टिकला एका माशाचा रूप देण्यात येतो. हा हा. सो तो मासा पाण्यात अतिशय फ्लोटिंगचं काम करतो. जसा रेग्युलर आपली तारली म्हणा, हम्म, हम्म, हम्म. फॉर एक्झाम्पल तारली, जशी तारली कशी वळवळत फिरते त्याच पद्धतीने हे लोअर असतात प्लास्टिकचे मासे, ते पाण्यात फिरतात हम्म. आणि मोठा त्याला तो हे लावलेला असतो, हुक लावलेला. त्यांनाच गरी लावलेली असते. लावलेली हो, असते. ते रेडीमेडच येतात पूर्ण पूर्ण सेटच प्लास्टिक. येतो तो. हो, पूर्ण प्लास्टिकचा मासा, त्यांना 2-3 गरी लावलेलेच असतात. आता ह्या फिरत असताना प्रेडिएटर फिश आपण ज्यांना म्हणतो, प्रेडिएटर फिश म्हणजे म्हणा जो माशांना पटापट खाऊन गिळतो, तामोशी म्हणा, आपण घूर म्हणतो इथे त्याला, बारामुंडी आपण म्हणतो, किंगफिश सगळ्यांची आवडती, हो, सुरमई. सुरमई. सो सुरमईला पण पकडणं एवढं सोपं नाही. सुरमई जाळ्यात तर पट कशी सापडत नाही. सुरमई तुम्ही गरवून पकडू शकता? हो, आरामात. ओके. एवढा कॉन्फिडन्स त्या रॉडवर आणि त्या प्लॅस्टिकच्या माशांवर आता सध्या आम्ही बघतो आहे की मालवण किनारपट्टीला जे हे व्हिजिटर फिश आहेत. आता व्हिजिटर फिश म्हणजे कसं म्हणायचं झालं तर हे सीझनल फिश. आता पाऊस त्या संपला, जागेत त्या ठिकाणचे ते नसतात, त्या ठिकाणीचे नसतात, ते फिरता फिरता स्थलांतर करून आलेले असतात. सो आता सीझन वाईज आम्ही सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर असे 3 महिने जर आपण काउंट केले तर सुरमई भरपूर मालवणच्या दिशेने येते. गोबरा. सो गोबरे सुद्धा त्यावेळी अंडी सोडण्यात, आता अंडीचा पिरियड चालू आहे, ब्रीडिंग वगैरे सगळं झालं की थोड्या काळापुरती ते एका दगडाच्या मुळाला स्थलांतरित होतात. तसंच करता करता त्या ठिकाणी जाऊन ते फिशिंग करणं आणि त्या लोकेशनवर कसं फिशिंग करणं, कारण समुद्र दररोज रफ असतो, त्यामुळे हत्यारं जी आपण वापरतोय ती बाबा समोर लागलेल्या माशाला विताळू शकते की नाही ह्याची खात्री मात्र ठेवताच हे व्यापारांचा वापर करून. आता तुम्ही बघायला गेलं तर भरपूर लोक येतात मालवणला. मालवण सध्या तर मी माझ्या बघण्यात मागच्या 2-3 वर्षात मुंबई, केरला, चेन्नईचे लोक मालवणला फिशिंगला येतात. अच्छा. हो. ओके. म्हणजे हे कुठल्या सीझनला? पावसाच्या सीझनला? आता पावसाच्या ऑगस्ट सप्टेंबर सुरू झाला सप्टेंबरला की जसं आपली आता मच्छीमारी बंद आहे सध्या, जशी काय सुरुवात झाली म्हणजे आता आपण अंडी घालायला 15 ऑगस्ट नंतर सुरू होणार. हो, तर 15 ऑगस्ट नंतर मी तुम्हाला सांगतो आपल्या सिंधुदुर्गात एवढे व्हिजिटर्स येतात फक्त फिशिंग. आणि ते पण आपलं लाईट हाऊस आहे वेंगुर्ला लाईट रॉक हाऊस, जे न्यूती बंदरच्या समोर आहे, तिथे एवढी लोक फिशिंगला येतात. बेळगावसून म्हणा, कोल्हापूर, पुणा, मुंबई, केरला, आणि मोठमोठे मासे, छोटे नाही तर मोठमोठे मासे 15 किलो, 18 किलो, 50 किलो पर्यंत मासे लोक इकडे काढतात आणि एक छंद आपला पूर्ण करून निघून तेच मी ऐकत राहिलो. हे तुम्ही सांगताय ते म्हणजे माझ्यासारख्या बऱ्याच लोकांसाठी हे अद्भुत आहे काहीतरी. आणि ते हा छंद जोपासताना कोणती काळजी घ्यावी लागते? इक्विपमेंट्स वगैरे त्याच्यासाठी कुठली असतात काय? आता सर सगळ्यात प्रथम तुम्हाला सेफ्टीचं सांगण्या अगोदर एक सांगतो, आपण सिंधुदुर्गात एवढे लकी आहोत, जे मोठमोठे मासे लक्षद्वीप, अंदोबार, निकोबार ही बेटं आहेत, त्या बेटांकडे असलेले मोठमोठे कोकारी, साधारण मोठी 25 किलो 30 किलोची कोकार, ती जर इंडियाच्या वेस्टर्न कोस्टला जर कुठे येऊ शकली तर ती फक्त मालवणला येऊ शकते. आणि आपल्याकडे रिझल्ट पण आहेत. 6 किलो 8 किलोच्या कोकारी आपण सहज पकडतो, पण आपल्या इकडे पण 25 किलो 30 किलोच्या कोकारी व्हिजिटर म्हणून येतात आणि असतात आपल्या लाईट हाऊसच्या जवळ अवतीभोवती. गरीला लागतात. हो. अरे वा. येस, गरीला लागतात. फक्त आता सेफ्टी मेजॉरिटी कसं आपण खोल समुद्रात जातो, आता कोणी नवीन असला तर पहिलं सी सिकनेस, समुद्राची सवय नसते, त्यांनी सी सिकनेस टॅबलेट घ्यावी, लाईफ जॅकेट कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर आता फिशिंग रिलेटेड म्हणायचं झालं, हत्यारं आपण जी वापरतो, गरी, त्या गऱ्या छोट्या नसतात. हलत्या होडीत जर एखादी गरी शरीरात घुसली तिकडे डॉक्टर येणं खूप मुश्किल आहे. बरोबर. आणि जी ट्रिप तुम्ही प्लॅन केली होती ती अर्ध्यावर स्पॉइल होते आणि एका मेडिकल एमर्जन्सीसाठी तुम्हाला मागे यावं लागतं. सो कोणतरी नवीन
पूर्ण ग्रुप नवीन असला हम्म. तर तसं होत नाही. एखादा किंवा 2 तरी व्यक्ती एक्सपिरियन्स असलेले पाहिजेत. हम्म, हम्म, एखादा मोठा मासा लागला तर होडी पण पलटू शकतो. हम्म, हम्म. जर अनुभव नसला तर तर हा, पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या समुद्रात जाऊन करण्यासारखं. काही जण आपण बघतो की एखाद्या वहाळाच्या किनारी किंवा नदीच्या किनारी किंवा समुद्राच्या किनारी गरी टाकून बसलेले असतात. म्हणजे त्यांच्या ज्या गरीनं मासे लागतात ते कशा प्रकारचे असतात? त्यांना पण आता टेक्नॉलॉजी एवढ्या भरपूर. आता मरल हा, एवढा मोठा मासा, आम्ही माझ्या लहानपणी माझे बाबा सांगायचे, अरे एवढा मोठा मासा असतो नदीत, तो पकडायला सोपं नाहीये. पण आता अतिशय सोपं झालेलं आहे. अच्छा आता मार्केटमध्ये छोट्या छोट्या प्लॅस्टिकच्या फ्रॉक्स पण येतात. अच्छा, हा, फक्त पाण्यात टाकायच्या आणि त्यांना फक्त जम्पिंगची ऍक्शन द्यावी लागते. आणि मरल एखादी समज तो खरीद मांडकी आणि त्याच्यावर घास मारून बसतो. आताच कुडाळ आणि बऱ्याचशा कुडाळच्या परिस्थितीत आजूबाजूला मोठमोठे मासे, मरल 4 किलो 5 किलो. आता मरल म्हणजे सांगायचं म्हटलं तर फ्रेश वॉटर सुरमई, त्याला पण किंमत बरीच आहे. तर टेक्नॉलॉजीचा प्रॉपर वापर केला तर अतिशय छान पद्धतीने आपण मासे मारून, आणि सर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ह्याचा छंद एका व्यवसायाकडे पण नेऊ शकतो. ओके, हा, असं आहे की बाबा आता मी बघण्यात आलेलं आहे, बरेचशी माणसं दिवस रात्र फिशिंग करतात. एखादे 4 किंवा 5 मासे जरी तुम्ही बाजारात विकले, दिवसाला एक मासा जरी तुमचा 400-500 रुपयाला गेला तरी तुमची कमाई दिवसाभराची होऊन जाते. बरोबर. तर स्वकष्टाची कमाई. हो, छंद एका ठिकाणी, मजा पण येते मासे पकडायची, आणि त्याच्यावर तुम्हाला जर कमाई होत असेल तर काय वाईट आहे. आणि एक मुद्द्याकडे मी येतो की हे जे फिशिंग करणारे लोक असतात तुमच्यासारखे छंद बहादर असतात, ते तासनतास ते गरी टाकून बसलेले असतात. हे पेशन्स कुठून येतात? सर मुळात हे पेशन्स खूप गरजेचं आहे माणसांना. जसं आपण म्हणालो होतो, मेडिटेशन, डोकं शांत माणसाचं कसं व्हावं. बरोबर. केव्हा केव्हा मी फिशिंगला गेलो आणि घरी मासे न आणता आलो तर माझी मुलगी पण मला विचारते, बाबा दादा तुला काय लागणार, कशाला केला होतास फिशिंग? तर मुळात तिला मी समजवू नाही शकत, पण तिकडे मी जे 2 तास 3 तास घालवले ती मी वैयक्तिक एका शांत डोक्याने, एक्झॅक्टली, समोर समुद्र, मी डोक्यात एकच विचार, मासा लागणार, नाही लागला तर ते सोडून द्यायचं, पण एकच. आणि त्यावेळी आपलं डोकं एवढं पेशन्स लेवल हँडल करते की ज्यांनी लाईफच्या दृष्टिकोनाने बऱ्याचशा डिसिजन मेकिंग्स किंवा बऱ्याचशा वेळी बिझनेससाठी किंवा व्यवसाय ऑफिसमध्ये माइंड पूर्ण रिफ्रेश होतं. नक्कीच. तुम्ही जर एकदा आलात, तुम्हाला एखादी 5 किलोची तामोशी लागली तर तुम्ही सांगणार, सर मला पुढच्या आठवड्यात एक सुट्टी पाहिजे. सो एक छंद डोकं एवढं शांत करतं, तुम्ही म्हणा लगेच रिफ्रेश होऊन जाता. तुम्हाला त्या पॉइंटला कायच सुचत नाही, अरे मला मासा लागला. तो जो आनंद, तो जो आनंद आहे आणि तो क्षण असतो, तो परत अनुभवायला मला परत फिशिंगला जायला पाहिजे, असं आमचं हे काय म्हणतात ते आयुष्याचं ते आता ध्येयच झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. येस सर, आता याला आधुनिक उपकरणांची सुद्धा साथ लाभलेली आहे. म्हणजे या तुमच्या छंदाला, पूर्वी जो आम्ही तंगूसला तो काढू लावायचा आणि गरीतून मासे गरवायचे, हे आता खूप मागे पडून पारंपरिक हे पद्धत, आता टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये इन्क्लूड झालेलं आहे आणि हा छंद आपण आणखी आपल्या अधिक चांगल्या प्रकारे तो जोपासू शकतो. हो, नक्कीच. आता सर तुम्हाला सांगायचं झालं तर ना, पॅन्डेमिक अगोदर, कोरोनाच्या अगोदर खूप फार कमीशी लोक होती जी अशी म्हणजे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज करायची. आता काय आलं, कोरोनाच्या वेळी एखादा असा पिरियड आला की आपले जे युथ आहेत सिंधुदुर्गाचे किंवा जे वरिष्ठ पण आहेत आणि ते फिशिंग करायचे, जे काडू लावून किंवा गरी लावून करायचे, ते आज प्लास्टिकचे किंवा रबरचे मासे लावून गरवतात आणि मोठमोठे नग काढतात. साधारण आता घूर आपल्या इथे 15 किलो ते 18 किलो पर्यंत रिपोर्ट आहे सिंधुदुर्गाच्या पाण्यात. आपल्या बऱ्याचशा नदीत, तेरेखोल नदी म्हणा, आपली केर नदी म्हणा, बांद्यात, एवढ्या मोठमोठ्या आपण म्हणतो, आता एखादी 15 किलोचा घूर लागला, तो सहजसाही एका माणसाला 6,000 ते 7,000 जाग्यावर कमवून देऊ शकतो. आता 750 रुपये किलो घूर चालतो
आणि हॉटेलवाले तर बसलेलेच आहेत हो. तुम्हाला फक्त पकडायचं आहे आणि नेऊन द्यायचं आहे, कमाई आपणच होते. आता लॉकडाऊनमध्ये मी अनुभव केलेला आहे. मी स्वतः गरवायला जायचो लॉकडाऊनमध्ये, जेणेकरून जे लोक ज्यांना फिशिंग येत पण नव्हतं किंवा रॉड पकडला नव्हता, फक्त बांबू स्टिकवर फिशिंग करायचे, त्यात एवढे ॲडव्हान्स आले आहेत की सहजचा एका महिन्याचा खर्च त्या फिशिंगच्या छंदांतून काढू शकतात. अरे वा. हो, एवढी आता माझ्या बघण्यात आहेत बरीचशी माणसं, आणि मला पण बघून त्याला खूप आनंद होतो. बाबा काहीतरी समोरच्या माणसाला नैसर्गाकडनं काहीतरी कमवून हे भेट. आपली इन्व्हेस्टमेंट काय नाही, फक्त काय टाइम. सो हा टाइम जर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने घालवला, एका साईडने तुमचं डोकं शांत, पेशन्स लेवल तुमची हाय होते, त्याचबरोबर मिळालेल्या रिझल्ट्सवर तुम्हाला जर पैसे भेटत असतील तर कोणाला नको झालंय. आणि निसर्गाचं सानिध्य, निसर्गाचंच आहे. आणखी का पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या इथे भरभरून मासे आहेत, आणि हे मासे असंच नाही की बाबा आपण सगळे मासे काढूया आणि सगळे संपून टाकूया. आपल्याला जाणीव ही पण ठेवायला पाहिजे, म्हणजे माणसाने की आज मला पिल्लू मिळालंय तामोशीचं, तर तिला परत सोडून द्यावे. ओके. की जेणेकरून बाबा मोठी झाल्यानंतर 4 पिल्लं आपल्याला मासे भेटतील. म्हणजे एक प्रश्न एक डोक्यात आला की तुम्ही म्हटलं की समुद्रात होडीतून जाऊन आपण समुद्रात फिशिंग करू शकतो. तर अशा प्रकारे म्हणजे ते कसं काय करतं, म्हणजे अशा प्रकारच्या होडे सर्व्हिस वगैरे आपल्याकडे आहेत काय अवेलेबल? हो, आहेत ना. आता बऱ्याचशा इंजिन्स, आता सुझुकीच्या इंजिन्स म्हणा, होंडाच्या इंजिन्स, मालवणला बऱ्याचशा कंपनीज उतरलेल्या आहेत. आणि आपल्या टुरिस्ट पॉइंट तर तुम्ही आता बघितलात असाल, देवबाग, मालवण, चिवला, देवगड पर्यंत एवढा टुरिस्ट वाढलेला आहे समुद्र बघण्यासाठी आमचा. आणि महाराजांची पण आमची वस्तुस्थिती आपल्याकडे असल्यामुळे आपण एक असं नाव कमवू शकतो जगात की बाबा हा एक सगळ्यात मोठा फिशिंग स्पॉट आहे. सिंधुदुर्ग भारताचा हा सगळ्यात मोठमोठे मासे पकडण्याची संधी, त्याला आपण स्पोर्ट फिशिंग म्हणतो फॉरेनमध्ये. इकडे पण आपण म्हणू शकतो, पण आपण इकडे कसं व्यावसायिक दृष्टीने बघतो. तर स्पोर्ट फिशिंगच्या दृष्टिकोनाने मी जर बघितलं तर छोटे मासे पकडलेले सगळ्यांनी सोडून द्यावे अशी एक विनंती करतो, जेणेकरून ते मोठे होऊन त्यांची ब्रीडिंग होऊन आणखीन 4 पिल्लं होऊन बरोबर संख्या वाढेल. बरोबर. तसंच ओव्हर फिशिंग होतं कामा नये. आता ओव्हर फिशिंग म्हणजे कसं, आमची सिंधुदुर्गाच्या 10 बोटी आहेत, गोव्याच्या 10 बोटी आत शिरल्या, व रत्नागिरीच्या 10 बोटी आत शिरल्या. तर कुठे काय आपल्याला सिंधुदुर्गाच्या बोटीला मिळालं तर 100 इसवणच मिळाले, बाकीचे घेऊन गेले 1000, तर आपली कुठेतरी मार खातोय. बरोबर. आता आमचे ट्रॉलर सक्षम असायला पाहिजेत की बाबा त्यांच्या ट्रॉलरपेक्षा आम्ही मासे, आपल्या समुद्रात आपण राजा. बरोबर. तर हा मासेमारीचा छंद एका व्यावसायिक दृष्टिकोनाने बघितलं तर बऱ्याचशा स्पीशीज आहेत ज्या बाराकोडा किंवा बाराकोडा म्हणजे घोळशी म्हणतो आपण, त्याच्यानंतर सुरमई, किंगफिश आणि कोहू, हे व्हिजिटरचे फिश आहेत. ते बऱ्याच संख्येने आपल्या सिंधुदुर्ग मालवणच्या दिशेने जर पकडण्यात आले तर तेवढा आपल्याला फायदा आहे. बरोबर. आपल्या फिशरीज डिपार्टमेंट वेंगुर्ल्याला जे आहे ते काय म्हणतो आपण आणि संधी देऊ शकतो बऱ्याचशा लोकांना की बाबा तुम्ही पण होड्या फिशिंगच्या दृष्टिकोनाने बघा, फक्त टुरिझम नव्हे तर फिशिंग पण एक एकंदरीत आपल्याला पर्यटन आणि हे फिशिंग याचा जर आपल्याला मेळ घालता आला तर एक जसं आपण तिथले समुद्र किनारे वगैरे किंवा सी स्पोर्ट्ससाठी जे लोक येतात ते या फिशिंग स्पोर्ट्ससाठी सुद्धा नक्की इथे येऊ शकतील, आरामात येतील सर. आता सिंधुदुर्ग, खरं सांगतो मी तुम्हाला, सिंधुदुर्गात एवढे मोठे मासे आहेत ना की जेणेकरून हेच मासे पकडण्यासाठी विविध लोक लक्षद्वीपला जातात किंवा मालदीव्सला जातात किंवा आमच्या अंदोबार निकोबारला जातात. मी तर जग फिरत असताना मला तर अजूनपर्यंत खरं सुंदर आपलं सिंधुदुर्ग सारखं दुसरं हे स्पॉट नाही आहे. माझ्या इकडची आवड, झाडं, जनावर आणि माणसं इतकी प्रेमळ आहे ना की जगात नाही आहे अशी जागा. नक्कीच सर.
आज एका वेगळ्या विषयाशी तुमच्याबरोबर चर्चा करण्याची संधी मिळाली. जाता जाता तुम्ही इथल्या लोकांना किंवा नवीन जे या स्पोर्ट्समध्ये येऊ पाहत आहेत, याचं स्पोर्ट्स म्हणून बघू पाहत आहेत किंवा व्यवसाय म्हणून बघू पाहत आहेत, त्यांच्यासाठी काय संदेश द्याल? सर, जाता जाता बघा, आता कोकण एक्स्ट्रीम अँगलर्स हं. अशी एक स्पर्धा होते हो हो आपल्या इथे. हो, बरोबर. आणि ती स्पर्धा खेळण्यासाठी विविध लोक विविध राज्यातून येतात. बरोबर. सो आपल्या इथे एवढी लोक येतात म्हणजे आपल्या इथे काहीतरी आहे, नक्कीच. आणि ते सांभाळून ठेवणं हे महत्वाचं आहे. जेवढं आपण सांभाळणार तेवढं पण आपण पुढल्या पिढीला देऊ शकतो. तर अशा पद्धतीने फिशिंग करा की बाबा समोरच्या माशांना पण वाढ होण्यात मदत व्हायला पाहिजे. निसर्ग राखून सगळं काही ते येस, करा. निसर्ग राखून सगळं करा, असं एक महत्वाचा मेसेज मला सगळ्यांना द्यायचा आहे. नक्कीच. रॉनीजी, आपल्या अनुभवातून आज समुद्राकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन या सगळ्या संवादातून श्रोत्यांना आमच्या मिळाला आहे असं मी समजतो. जगभरातील समुद्र पाहिल्यानंतर सुद्धा आपल्या कोकणाविषयी असलेला अभिमान, आधुनिक मासेमारीतल्या संधी, पर्यावरण संवर्धनाची गरज आणि फिशिंगसारखा छंद मनाला शांतता देणारं मेडिटेशन ठरू शकतो, येस, हा सुंदर विचार निश्चितच श्रोत्यांच्या मनात घर करेल. सर, आपण वेळात वेळ काढून आकाशवाणीच्या श्रोत्यांशी मनमोकळा संवाद साधलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. थँक्यू सर. थँक्यू जोशी सर. आणि तुम्ही सगळ्यांनी मला इथे आमंत्रित करून 4 वाक्य आमच्या सगळ्या अँगलर्स किंवा जे फिशिंगमध्ये इंटरेस्टेड आहेत यांच्यासाठी बोलायला मला संधी दिली, त्याच्यासाठी खूप खूप आभार. श्रोतेहो, आजचा विशेष संवाद आपणास कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका वेगळ्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.